इकडून हां टॉपिक जो आहे तो आहे 3 फेज मोटरचे रिवाइंडिंग करणे। हां, 3 फेज मोटरचे रिवाइंडिंग करण्याकरता बघा, एखादी मोटर आपल्यासमोर आहे समजा, तर आपण काय करतो की ती मोटर आल्यानंतर पहिले तर तिच्या टर्मिनलवरून आपण टेस्टिंग घेतो आणि मग आपल्याला जेव्हा कळतं की बा ह्या मोटरमध्ये म्हणजे वाइंडिंग जी आहे ही शॉर्ट आहे। हां, तर ह्या टेस्ट आपण घेतल्या। वाइंडिंगमध्ये एकतर शॉर्ट असेल किंवा वाइंडिंगमध्ये जर ओपन असेल तर मग आपल्याला ती मोटर उघडणे गरजेचे असते। मग आपल्याला ती मोटर जी आहे ही असेंबल करावं लागतं, म्हणजे ती पूर्ण उघडावी लागते मोटर। आणि मग उघडल्यानंतर मोटर त्यामधले जे कॉइल्स आहे हे आपल्याला काढावे लागतात प्रॉपर। आणि कॉईल काढत असताना यामध्ये ज्या स्टॅम्पिंग्स आहे ना, तर याला इजा होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते। आणि पुन्हा जे कॉईल तुम्ही काढता त्याच्यातले, तर ते कॉईल जे आहे तो डेटा आपल्याला प्रॉपर काउंट करता आला पाहिजे। तर त्याकरता आपल्याला काय करायचं असते की कॉईल पण प्रॉपर काढायचा असतो आणि मग त्याचे नंबर ऑफ टर्न तुम्हाला कॉईलचे मोजावे लागतात। जसे हे आता आपण नवीन बनवत आहे कॉईल, तर जे जुने कॉईल आहे त्याचे आपण मोजले आहे ऑलरेडी, हे नंबर ऑफ टर्न आपण मोजलेले आहे। आणि ज्याप्रमाणे तो कॉईल पीच असतो त्यांचा, तर त्याचप्रमाणे आपल्याला फक्त रिवाइंडिंगच करायचं आहे, आपल्याला नव्यानं डिझाईन नाही करायची आहे मोटर। तर त्यामुळे जो ओरिजिनल तुमच्या मोटरचा डेटा असतो त्याचप्रमाणे मग आपण काय करतो, कॉईल बनवतो आणि कॉईल पीच ठरवतो। तर ह्या मोटरमध्ये 36 स्लॉट्स आहे बघा ह्या मोटरमध्ये। मी आता तुम्हाला हे याच्यासाठी दाखवलं की इथे ह्या मोटरमध्ये अजून वाइंडिंग व्हायची आहे। आपण काय केलेलं आहे की ओपन केल्यानंतर याच्यामध्ये फक्त आपण थोडं म्हणजे क्लीन केलं स्लॉट्स वगैरे आतमधले, आणि स्टेटरचे स्लॉट आपण क्लीन केले आणि त्यामध्ये आपण काय केलं, क्लास Fचं जे आहे पेपरचं हे इन्सुलेशन याच्यामध्ये आपण ह्या अशा प्रकारे स्ट्रिप्स बनवल्या ह्याच्या मापाच्या या स्लॉट्सच्या, आणि त्या यामध्ये आपण इन्सर्ट केल्या। इन्सर्ट करत असताना बाहेर या बाजूनी आणि त्याही बाजूनी 3-3 mmचं हे थोडीशी जागा राहील अशा प्रकारे आपण ह्या स्ट्रिप्स याच्यामध्ये इन्सर्ट केलेल्या आहे। ठीक आहे, मग आता ह्या स्ट्रिप इन्सर्ट केल्यानंतर आपल्याला एक कॉईल पीच जो होता आपल्या जुना, तर तो होता 1। तर त्याप्रमाणे आपण काय केलं की याच्यामध्ये सिंगल आणि डबल कॉईल बनवले आणि ते बरोबर 1 ते 8 मध्ये जे आहे आपण सिंगल कॉईल इन्सर्ट केला आहे। अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे की कॉईल पहिले त्याच्यामध्ये आपण टाकून घेतले आहे आणि ते कॉईलचं स्टार्टिंगचं एंड आणि एंड असे दोन्ही बाहेर घेतलेले आहे आपण, त्याचे जे एंड आहे ते बाहेर घेतलेले आहे। आता त्यानंतर बघा, एंड बाहेर घेतल्यानंतर आपल्याला हे जे कॉईल आहे हे एंड प्लेटला पण टच व्हायला नको आणि त्याला इन्सुलेशन पण मिळायला पाहिजे, म्हणून आपण काय करतो की त्याला बघा इकडे ह्या प्रकारे आपण त्याला म्हणजे ह्या धाग्याने टाईट बांधून घेतो आपण याला, कॉईलला या पूर्ण असं बांधून घेतो। आणि त्यानंतर याला अजून आपण काय करतो, इन्सुलेशन टेपिंग। इथे एक उदाहरण आहे आपल्याकडे, अशा प्रकारे आपण हा इन्सुलेशन टेप जो आहे हा आपण याच्यावरती रॅप करतो। आणि त्यानंतर आपलं नेक्स्ट स्टेप काय आहे की आपण याच्यावरती इन्सुलेशन वॉर्निश पूर्ण टाकतो, म्हणजे प्रॉपरली ते कॉपर इनेमल्ड वायर जे आहे तुमचं वाइंडिंगचं हे पूर्ण इन्सुलेट होते। मग इन्सुलेट झाल्यानंतर याला आपण पूर्णपणे ड्राय करतो आणि ड्राय केल्यानंतर आपण मोटरची जे टर्मिनल्स आहे पूर्ण आपले कनेक्शन केलेले ते टर्मिनल जे आहे ते आपण पुन्हा चेक करतो आणि जेव्हा आपलं टेस्टिंग योग्य होते तर तेव्हा मग आपण मोटर पुन्हा असेंबल करतो आणि मग ती म्हणजे वर्किंगसाठी आपली स्टार्ट होते। धन्यवाद।